याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे अवगे माझ्या मागे मागे। आज देतो पोट भरे, पुरे म्हणाल तो वरे। हळू हळू चला, हळू हळू चला, कोणी कोणाशी न बोला। आज देतो पोट भरे, पुरे म्हणाल तो वरे। तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तिने नका भरू पोटे। आज देतो पोट भरे, पुरे म्हणाल तो वरे। समचरण सरोजम सांद्र नीलाभुदाभम जगननीत पाणी मंडनम मंडनानम। तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि महायोगपीठे। तटे भीमरथ्याम्बरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे। समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं। पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो। बाबाजी सद्गुरु दास तुका ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक। ज्या ठिकाणी तिथे सद्गुरु तुमचे पाय दोन्ही। जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, तिथे योग विद्येश सामर्थ्य येते। जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माधा। सोनो पंथ तथा तया कुणी आवडीने मामा असे बोलते। नामे शंकर शंकरा सदा समकरा निसंग जो संगती। पुणे श्लोकीचा तो पुणे नगरीचा मोती खरा शोभतो। ऐशा शुभ करा संत बरा, दांडे करा वंदितो। सेवेला की सेवक झालो, सेवेला की सेवक झालो। तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा। सेवे लागी सेवक
स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू अष्टांग योगी महासौख्यदाता शरण्याग्रणी भक्तनाथाच नाथा कृपा दृष्टी ज्यांच्या तुटे भव फासा नमस्कार साष्टांग श्रीरंगदासा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः या कुंदिंदु तुषार हार धवला या शुभ्र वस्त्राव्रता या विनावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी विठला हा विठल बोला पुंडलीक देवा बाऊल ताणेश्वर जगद्गुरु महाराज सद्गुरु दोघ महाराज गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय विठल हरा विठला 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 याल तरी यारे लागे अवगे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणालो तो वरी हळूहळू चला हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट भरी पुरे म्हणालो तो वरी तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे तेने नका वरो पोटे आजी देतो पोट भरी पुरी म्हणाल तो वरी मंगलम भगवान विष्णुर्मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाय मंगलाय तनुहरी आकारण करुणावरुणालय अखिल गुणधाम भक्त कामकल्पतरू पंढरीश पांडुरंग परमात्मेच्या दयेने त्याच्या कृपाशीर्वादाने मोठ्या आनंदाने उत्साहाने चालत असलेला 17 वर्ष झालं या ठिकाणी 3 दिवशी कीर्तन महोत्सव. किती वर्ष झालं माता भगिनी? किती वर्ष झालं? आता 17 वर्ष पूर्ण होऊन 18व्या वर्षामध्ये पदार्पण आहे. ऐकतात ना तुम्ही सर्वजण? 17 वर्ष आपल्या कार्यक्रमाला पूर्ण झाले. त्या ठिकाणी परिसरातील सर्व ग्रामस्थ मंडळी वारकरी मंडळी सर्वजण मिळून त्या ठिकाणी नारायणगाव साई मंदिर त्या ठिकाणी नारायणगावातील सर्व ग्रामस्थ वारकरी मंडळी सर्वजण तन मन धनाने कोणी एकटा हा कार्यक्रम करत नाही. बरोबर आहे ना? एक ल्याचा नोहे खेळ मनोनी मेळ मिळविला किंवा जमविला. सर्व जुनी जमती वारकरी मंडळी असतील, विशेष म्हणजे तरुण मित्र मंडळी, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. वा. सर्वांच्या प्रयत्नातून या ठिकाणी जुनी जमती वारकरी मंडळी ग्रामस्थ मंडळी सर्वजण एकत्रित येऊन करत असलेला हा सोहळा काय सुंदर असं सोहळ्याचं त्या ठिकाणी असलेलं स्वरूप आहे. आज वाटत नाही आपण इथं नारायणगावात काला करतोय, पंढरपुरात काला केल्याचा त्या ठिकाणी आनंद या ठिकाणी मिळतोय. गोड असं नियोजन या ठिकाणी ग्रामस्थ मंडळींनी केलंय. सर्वच वारकरी मंडळी विशेष करून सर्वांना त्या ठिकाणी द्यावे तेवढे धन्यवाद. कमिटीतील सर्वांना थोडेच आहे. कीर्तन साथीकरिता सर्व त्या ठिकाणी आपल्या गावातील आपल्या गावाशेजारील सर्व वारकरी मंडळी उपस्थित आहे, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे. गायन साथीकरिता एक महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक त्या ठिकाणी ज्यांना ओळखलं जातं, नाना महाराज असतील, विठ्ठल महाराज असतील, वसंत महाराज असतील, धनाजी महाराज असतील, हिराजी, खूप काही सर्व महाराज मंडळी आदरणीय गायन साथीकरिता जे उपस्थित आहे त्यांचं नाव मला इथं वाचून घेता येईल किंवा त्यांचं घेतलं असेल, पण त्यांचं नाव घेण्यात का माझा तेवढा अधिकार नाही. सर्व त्या ठिकाणी साथ करणारी सर्व वारकरी मंडळी ग्रामस्थ मंडळी असतील, हार्मोनियम साथ करण्याकरिता आदरणीय बाबा आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी ज्यांचं वादन ऐकल्याच्या नंतर आम्हालाही त्या ठिकाणी हर्ष वाटतो. आणि आपल्या ह्या भागाचं सोडून द्या, पण त्या ठिकाणी आम्ही त्यांचं नाव ऐकून होतो. आमचे आदरणीय नितीन महाराज, त्यांची आज भेट झाली. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. आपल्या भागाचंच नाही तर महाराष्ट्रातलं गोड असं त्या ठिकाणी मृदुंग क्षेत्रातील मृदुंग अलंकार गोड असं व्यक्तिमत्व आदरणीय नितीनजी महाराज असतील आणि संतोषजी महाराज या ठिकाणी साथ करण्याकरिता आहे. बरोबर आहे ना? नाव चुकल्यावर सांगत जा, कारण
आपल्या गावातील, आपल्या गावाच्या परिसरातील सर्व वारकरी मंडळी, ग्रामस्थ मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहे. आदरणीय या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व वारकरी मंडळी, ग्रामस्थ मंडळी, विनेकरी बाबा असतील, चोपदार बाबा असतील आणि विशेष सर्व गुरुजीन वर्ग त्या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहे. माझं त्या ठिकाणी त्यांचं नाव घेणे इतका माझा अधिकार नाही. वारकरी संप्रदायातलं थोर व्यक्तिमत्व ज्यांच्याकडे आम्ही शिकलो, नारायणजी बाबा, त्या ठिकाणी त्यांचं एक वाक्य होतं, आज तुम्ही सर्व वारकरी मंडळी तुमचं नाव घेण्या इतका माझा अधिकार नाही, कारण तुम्ही परमार्थात येऊन केलेली तेवढी साथ नाही, तेवढं माझं वय सुद्धा नाही. तुम्हा सर्व ग्रामस्थ मंडळी, वारकरी मंडळींच्या चरणावरती मस्तक टेकवतो. विशेष म्हणजे शूटिंगसाठी आमचे दादा उपस्थित आहे, त्यांचं नाव ऐक, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवली पाहिजे. आज 18व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना हा कार्यक्रम आपण इथं करतोय आई, बरोबर आहे. पण 18व्या वर्षातलं काल्याचं कीर्तन आपल्या नातवंडांनाही पाहता येईल अशी त्यांच्याकडे असणारी सोय आहे. त्यांचं नाव, युट्यूबचं नाव काय चॅनेलचं? वाडेकर महाराज. त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. थोडेच आहे सिस्टीमवाल्या दादांची सिस्टीम अति उत्तम आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. वा, सर्व नियोजन अगदी त्या ठिकाणी मस्त आहे. सर्व साथ करणारी मंडळी, ऐकणारी मंडळी त्याच तोला मोलाची, सर्व ग्रामस्थ मंडळी. गेली कित्येक वर्ष झाली देवाची सेवा अविरतपणे तुम्ही आम्ही करतोय. गेली 17-18 वर्ष झाली या ठिकाणी काल्याचा हरिकीर्तन असेल, तो आनंद उत्सव या ठिकाणी साजरा करताय. काय आनंद आहे बाबा, म्हणून म्हटलं जातं हा आनंद इथंच पाहायला मिळेल का. बरवासंत समागमो प्रगटला आत्मारा, बरवासंत समागमो प्रगटला आत्मारामो, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. आज सोनियाचा दिनो वरसे अमृताचा गणो, आज सोनियाचा दिनो, आज सोनियाचा दिनो, सर्वांनी टाळी वाजवा, बोला. सोनियाचा दिनो, आज सोनियाचा दिनो वर्ष अमृताचा घन, अमृताचा घन, आज सोनियाचा दिनो वर्ष अमृताचा अमृताचा धेनु. हरे पाहिला रे, हरे पाहिला रे, हरे पाहिला रे, हरे पाहिला. वर्षे अमृताचा आज सोनियाचा धेनु, अमृताचा धेनु, आज सोनिया. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्यावेळेस असा जयघोष होईल त्यावेळेस हात आपले असे उंच गेले पाहिजे सर्वांचे. मागं बसलेले सर्वांना माझी विनंती, पुढे बसलेले, मागं बसलेले माता भगिनी सर्वांना विनंती. ज्यावेळेस असं गोपाल कृष्ण म्हटलं जाईल त्यावेळेला मोठ्याने जय असा जय जयकार करायचा प्रत्येक वेळेला. हा, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. विठला विठला असा आनंद उत्सव साजरा त्या ठिकाणी होत असताना तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित असताय. त्या ठिकाणी आदरणीय चंद्रकांत मामा शेळके त्यांनी या ठिकाणी आम्हाला फोन केला. त्यानिमित्तानं आदरणीय बाबांच्या नियोजनातून मला इथपर्यंत येण्याचा, तुम्हा सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग त्या निमित्तानं घडून आला. गोड परमार्थिक असणारा वैभव आहे त्यांच्या. त्या ठिकाणी सर्व सहकारी मंडळी आमच्याबरोबर आलेले आमचे त्या ठिकाणी पप्पू शेटे. त्या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने या भागामध्ये भरपूर वेळा येणं होतं. आजही या कार्यक्रमाच्या निमित्ताने, या काल्याच्या हरिकीर्तनाच्या निमित्तानं येता आलं. वेळ आपल्याकडे कमी राहिलेला आहे, पण कमी वेळेमध्ये आपण वेळेमध्ये पोचण्याची जबाबदारी त्या ठिकाणी पार पडणार आहे. काल्याचा हरिकीर्तन आहे. माता भगिनी, किती वर्ष झालं तुम्ही काल ऐकताय? माझी भाषा तुम्हाला कळते ना, माझा आवाज येतोय सर्वांपर्यंत. 17 वर्ष झालं आपण काल्याचं कीर्तन ऐकतोय ना माता भगिनी, माग ऐकतेत ना. त्या ठिकाणी तोच आनंद प्रत्येक वर्षी तुम्ही घेताय, याही वर्षी तोच आहे. मग महाराज, हे काल्याचं कीर्तन, काला म्हणजे नेमकं तरी काय ऐकताय तुम्ही सर्वजण? काला म्हणजे नेमकं तरी काय? 2 दिवसाचा सप्ताह असू द्या दादा बाबा, 5 दिवसाचा सप्ताह असू द्या, 8 दिवसाचा सप्ताह असू द्या, किंवा महिन्याचा जरी सप्ताह असला, पण त्याचे काल्याच्या कीर्तनाने त्याचा समारोप होत असतो. काय होत असतो?
काला म्हटलं का त्या ठिकाणी समाप्ती आहे. काला झाला. आमचे नितीनजी महाराज असतील, आदरणीय सर्व महाराज मंडळी असतील, महाराज मंडळी तुम्ही आता हाला काय करा. आणि परत जर महाराज या नारंगावात आला तर का आला झाला ना काला. ऐकतात ना तुम्ही सर्वजण. काला म्हणजे त्या ठिकाणी पूर्णत्वाचं प्रतीक आहे. काला म्हणजे शेवट आहे. मग गेली 17 वर्ष झालं तुम्ही इथं कार्यक्रम करताय, काल्याचं हरिकीर्तन करताय. या काल्याची सुरुवात कशी सांगता येईल का बाबा. त्याला त्याची सुरुवात माता भगिनी सांगता येईल तुम्हाला. काला कुठून त्या ठिकाणी सुरुवात झाली ऐका ना. एकच टाळी झाली चंद्र बोला बोला याचा आवाज येतो. एकच टाळी झाली चंद्रभागे एकच टाळी झाली चंद्रभागे एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी राजा गोपाळाची गोपाळाची लायवाची राजा गोपाळाची लायवाची करी पुढे देवराज पांडुरंग कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग कीर्तन करी कृष्ण भगवान की जय. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळाची लायाबा. माई बाप या ठिकाणी काल्याची सुरुवात जर पाहिला गेलं तर भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा सर्वांना प्रसाद देतोय. गेली 17 वर्ष झाला आई तुम्हाला इथं काल्याचा प्रसाद मिळतोय ना. गणुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ गणुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ जोरदार टाळी वाजव एकदा जोरदार. वा 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 सुंदर अशी साथ आहे. महाराज कोण देते प्रसाद. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. जगाचा मालक प्रसाद देण्याकरिता त्या ठिकाणी आणि तोच प्रसाद तुम्हाला आम्हाला इथे मिळणार आहे. भाग्यवान आहे तुम्ही. आम्ही या मृत्यू लोकात तुमचा आमचा जन्म झाला. माईबाप साधू संतांच्या नंतर तुम्ही आम्ही जन्माला आलो. भाग्यवान आहे. आणि तो काल्याचा महाप्रसाद देवाधिकांनाही न मिळणारा काला तुम्हा आम्हाला या ठिकाणी मिळतोय. भाग्यवान आहे तुम्ही. आम्ही वैकुंठी तो ऐसे नाही गोबर काही वा वा वा. वैकुंठामध्ये न मिळणारा काला हा तुम्हा आम्हाला इथं मिळतोय. म्हणून आज काल्याच्या हरिकीर्तन रूपी सेवेच्या निमित्तानं जगद्गुरु तुकोबरायची गोड गवळण तुमच्या समोर त्या वारकरी मंडळींच्या सर्वांच्या पाठ आहे. त्या ठिकाणी मला घ्यायची होती चुरा चुरा कर माखन काय, पण म्हटलं आज सर्व वारकरी मंडळी आणि साथ करण्याकरिता सोपीच आहे. म्हणून त्या ठिकाणी ही गवळण त्या ठिकाणी गोड अशी जगद्गुरु तुकोबरायची. तुकोबराय सांगतात याल तरी यारे लागे. तुम्हाला सर्वांना प्रसाद पाहिजे ना माता भगिनी. आई मागं बसलेले तुम्हाला सर्वांना काल्याचा महाप्रसाद पाहिजे ना. पाहिजे का. मग काय करा माहिती का. याल तरी यारे लागे. काय करा सर्व मिळून. लागे म्हणजे सर्व मिळून या. आणि तुम्ही सर्व मिळून जर आलात ना तो माईबाप आजी देतो पोट भरी. तो पोटभर तुम्हाला आम्हाला देईल. काय देईल. तुम्ही जर सर्व मिळून आलात तर तो ठिकाणी पोटभर देईल. पण येत असताना काही नियम अटी आहेत. 2 नियम अटी त्या ठिकाणी प्रामुख्याने जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलेले आहेत. येत असताना काय करा हळूहळू चला. परमार्थात किंवा संसारात येत असताना हळूहळू चला. वारकरी संप्रदायातलं थोर व्यक्तिमत्व देगलूरकर महाराज 2 अंगाने काल्याचं कीर्तन सोडवत असतात. त्याच अनुषंगाने आपण पाहण्याचा प्रयत्न करू. ऐका एक पहिली गोष्ट आहे कसं चला संसारामध्ये येत असताना हळूहळू चला. कोणती गोष्ट हळूहळू तुम्हाला आम्हाला मिळत असते. लय माणूस मोठा होण्याचा प्रयत्न लवकर केला तर तो त्याच गतीनं तो माघारी येत असतोय. ऐकतात तुम्ही सर्वजण. त्याच गतीनं तो माघारी येत असतोय. मग काय करा हळूहळू चला.
कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी. पहिलं त्या ठिकाणी नियम अटी झाले. जगद्गुरु तुकोबरेने दुसरा नियम सांगितलाय. काय करा? तुका म्हणे सांडा घाटे. म्हणजे काय करा? आपल्या अंतकरणात असलेले जे विकार आहेत ना, काम क्रोध लोभ, हे विकार त्या ठिकाणी संपून टाका. तुका म्हणे सांडा घाटे, त्या वाईट विचाराने पोट भरू नका. तिने नका भरू पोटे आज देतो पोट भरी पुरी म्हणाल तो वरी. विठ्ठला सर्वांना प्रसाद पाहिजे असेल तर जगद्गुरु तुकोबराया सांगतात काय करा? लागे म्हणजे सर्वांनी मिळून या. काय करा? सर्वांना प्रसाद पाहिजे ना. एक सर्वांना प्रसाद पाहिजे म्हणून सर्वजण इथे येऊन बसलात. सर्वांना सुख पाहिजे म्हणून प्रत्येक जण इथे येऊन बसलात ना. आहे का इथं कोणी बसलेलं असं का मला दुःख पाहिजे, मज लागी दुःख व्हावे? आहे का कोणी असं? इथून बस सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत प्रत्येक माणूस सुखाच्या अपेक्षेने धडपड करतोय. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा माया वेशीला जीव माला माझे स्वहित नेरती कोणी माझे प्रत्येक माणूस असा कुणी नाही या जगाच्या पाठीवर. प्रत्येक जण सुखाच्या अपेक्षेने धडपड करतोय. मला आता तरी सुख मिळेल, मला मग तरी सुख मिळेल. सुखाच्या अपेक्षेने प्रत्येकाची धडपड चालू आहे. मग महाराज सुखच जर पाहिजे असेल ना, समाधानच जर पाहिजे असेल तर सुख आणि समाधान ज्यांची सेवा गेली तुम्ही 17 वर्ष झाले या ठिकाणी ग्रामस्थ मंडळी मिळून करतायत ना, त्याच्या चरणाजवळ सुख आहे. तुझे पायी सुख, बोला बोला वारकरी मंडळी, तुझे पायी सुख, त्याच्या चरणाजवळ सुख आहे. म्हणून काय करा माहिती ना, आज त्या ठिकाणी सर्व जे हरिओम हरिओम हरिपाठ भजनी मंडळ सर्व मिळून ग्रामस्थ मंडळी असतील, त्या एकादशीच्या निमित्तानं दरवर्षी सोहळा करत असतात. नाही कुणाला पंढरपूरला जाता आलं, ऐकतात तुम्ही 2 दिवस तुम्ही ऐकलं असत, पण वाक्य ऐका. कोणाला नाही पंढरपूरला जाता आलं तर या ठिकाणी सर्व वारकरी मंडळी मिळून या ठिकाणीच पंढरपूरचं स्वरूप तयार करून या ठिकाणी तुम्ही सोहळा करताय. मायबाप अशी काही माणसं आहेत का पंढरपूरला अजून कोणी गेलं नाही? आहेत का? जन्म आपण तसं नाही जाता आलं, पण जाण्याच्या एकदा पंढरपूरला जाऊन आलं पाहिजे. इथं कोण आहे असं पंढरपूरला गेले? एकदा हात वरती करा बरं. करा एकदा. आई एकदा हात वर करा. पंढरपूरला कोण गेलंय? बाबा नितीन बाबा, अजून 50% माणसं अजून आपण गेलोच वारकरी मंडळी. आपलं काय ऐका ना तुम्ही, अजून 50% माणसाच्या हात खाली बाबा, बरोबर आहे ना? म्हणून वाक्य ऐका माता भगिनी, माझा आवाज तुम्हाला सर्वांना येतोय ना? एकदा जाण्याच्या आधी एकदा जाऊन या. ऐकतात का तुम्ही? एकदा जाण्याच्या आधी एकदा जाऊन या पंढरपूरला. का? जीवनाचं सार्थकच कधी आहे किंवा तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थ विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया. तुका म्हणे जन्म आल्याचे विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची म्हणून जबाबदारीने एक वाक्य वापरलं बाबा. आदरणीय बंडातात्या कर्णकरांचं हे वाक्य आहे बरं का बाबा. जाण्याच्या आधी एकदा जाऊन या. कुठं? पंढरपूरला. महाराज काय असो पंढरपूरला नाही गेलं तर नाही जमणार का? काही माता भगिनी म्हणतील आम्ही काशीला गेलो, मथुरेला गेलो, सर्व ठिकाणी फिरून आलोय. वारकरी मंडळी ऐका बाबा, सर्व ठिकाणी गेलो मग पंढरपूरला गेलो तर नाही चालणार का? ऐका ना, काय असो पंढरपूरला अवघीच तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. अरे डोळ्याने चंद्रभागेचं दर्शन जरी घेतलं तर आगळी सर्व तीर्थ त्या ठिकाणी त्याच्या चरणाजवळ आहे. म्हणून म्हटलं जात आहे का,
चला हो पंढरीला जाऊ, चला हो पंढरीला जाऊ, जीवाचा जीव लगा बाबू, जीवाचा जीव लगा बाबू, जीवाचा जीव लगा बाबू, चला हो पंढरीला जाऊ, चला हो पंढरीला जाऊ, जीवाचा जीव लगा बाबू, वाजवा ताली सर्वांची ताली बसा. जीव लगा बाबू, चला हो चला हो चला, चला हो चला हो चला, चला हो चला हो चला, चला हो चला वा वा, चला हो पंढरीला, चला हो पंढरीला जाऊ, जीवाला जीवाचा जीव लगा बाबू, जीव लगा बाबू, आहे महाराज पंढरपूरला. आता पुढे विचारलं महाराज सांगतात त्या पंढरपूरला जात असताना लाखो वारकरी मंडळी पंढरपूरच्या दिशेने. असं पंढरपूर मध्ये काय मायबाप होतील संताची या भेटी, सांगू सुखाची या गोष्टी, संतांच्या भेटी, सुखाच्या होतील संताची या गो भेटी, सांगू सुखाची या गोष्टी, भेटी सांगू सुखाच्या, चला हो चला हो चला, चला हो चला हो चला, हे चला हो चला हो चला, चला हो चला हो चला, चला हो पंढरीला, पंढरीला जीवाचा जीव लगा बाबू, म्हणून जन्माला आलात ना, आपल्या जीवनाचं सार्थक व्हावं असं वाटत असेल तर एकदा का होईना जन्माला आल्याच्या नंतर पंढरपूरला जा. इथं सेवा करताय, जगाचा मालक इथं नाही का? महाराजांची कितीतरी प्रमाणात सांगता येईल. विठ्ठल जळीस्थळी भरला हरिता आठाव नाही उरला, आजी म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. ज्ञानोबऱ्या सांगतात सर्वागती राम देहादिही एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. महाराज सर्व ठिकाणी जगाचा मालक जरी भरून उरलेला असला, काही लोक सहज म्हणत असतात बाबा ऐका आपल्याला त्या ठिकाणी गवळणीकडे जायचं आहे, पण 2 मिनिटं प्रस्ताविकता मानून त्या ठिकाणी गवळणीकडे जाणार आहे. आई लोक सहज म्हणत असतात महाराज सर्व ठिकाणी जगाचा मालक भरून उरलेला आहे, मग मंदिरं कशाकरिता बांधलेत लाखो रुपये खर्च करून. बाबा काही काही गावात खूप मोठमोठाली मंदिर आहे. आदरणीय सर्व त्या ठिकाणी आदरणीय बाबा आहेत, त्यांच्या समोर मी काय बोलणार आहे. पण मोठमोठाली मंदिरं लाखो रुपये खर्च करून लोक बांध आहे का? आहे ना? मग तुम्हाला दिसते का ती? नाही दिसत ना. मग आपल्या गावातील एखादी मोटरसायकल माहिती तुम्हाला, गाडी 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 जर पंक्चर झाली तर ती पंक्चर काढण्याकरिता कुठं घेऊन जावं लागते? कपड्यावाल्याच्या दुकानात. चुकलंय का? मग कुठं हॉटेलमध्ये नाही, गॅरेजमध्ये जावं लागतंय. काय करावं लागतंय? गॅरेजमध्ये जाऊन त्या ठिकाणी त्याच्यामध्ये त्याची पंक्चर काढून त्याच्यामध्ये हवा भरावी लागते. मग या विश्वात हवा नाही का रे? आहे का नाही? मग अशा हाताने भरता येणार नाही का? नाही नाही येणार. त्यासाठी त्याच्याकरिता त्या ठिकाणी गॅरेजमध्येच जावं लागेल. तसं प्रत्येक चराचरामध्ये जगाचा मालक भरून उरलेला आहे, पण कळण्याकरिता मंदिरातच जावं लागेल. म्हणून माईबाप शुद्ध सात्विक अंतकरणाने देवाच्या मंदिरात जा. समाज जिंकायचा असेल बाबा, ऐका वाक्य, समाज जिंकायचा असेल त्या ठिकाणी कला पाहिजे. वाक्य ऐकतात तुम्ही? समाज जिंकायचा असेल तर कला पाहिजे, शत्रू जिंकायचा असेल तर कपट पाहिजे, संसार जिंकायचा असेल तर पैसा पाहिजे. काय पाहिजे माता भगिनी? पैसा जर असेल ना
या जगाच्या पाठीवर पैशाश्वर लोक त्या ठिकाणी धनवंता लागे सर्व मान्यता हे जगे लोक आपल्याला मानतील गावातली लोक असतील त्या ठिकाणी ऐका राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी कोणी जर असत गावात आपण 5 वर्ष त्या ठिकाणी सरपंच म्हणून काम करत असतो पण जोपर्यंत आपल्याकडे सत्ता आहे संपत्ती तोपर्यंत लोक आपल्याला दादा म्हणत असतात गावातलं सोडा घरातलं सांगतो जोपर्यंत घरात आपण आणतोय तोपर्यंत घरातली लोक तुम्हाला आम्हाला दादा म्हणतील अन्न बंद करा कोण विचारेल आपल्याला ज्ञानोबा यांचा पुरावा सांगून पुढे जातो ऐका ज्ञानोबा सांगतात श्रीमंत पुरुषासी श्रीलवथव करी कैसी कुटका देखून सुनी जैशी पुच्छालवी एखाद्या कुत्र्याला कुटका दाखवल्याबरोबर जसं कुत्र पळत येते ना तसे लोक तुमच्या आमच्यावर प्रेम करतील म्हणून वाक्य बोललो होतो जबाबदारीनं हा समाज जिंकायचा असेल तर कला पाहिजे बाबा शत्रू जिंकायचा असेल तर कपट पाहिजे संसार जिंकायचा असेल तर पैसा पाहिजे आणि देवाला जिंकायचा असेल तर शुद्ध सात्विक अंतकरणाचा भाव पाहिजे भाव जर शुद्ध सात्विक अंतकरणाचा असेल शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव ज्याला दुरी नाही देव ज्याला दुरी नाही देव ज्याला शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव ज्याला नाही देव ज्याला खूप गोड बाबांनी प्रमाण दिलं तसंच जगद्गुरु तुकोबाराचं दुसरं प्रमाण आहे तुका म्हणे मुख्य पाहिजे हा भाव बाबा पाशी देव शुग्रवभा जगाचा मालक शुद्ध सात्विक अंतकरणाचा भाव जर असं देवाच्या मागे यायला सांगितले सर्वांनी मिळून पण कसं 2 नियम अटी आहेत एक हळूहळू चला आणि तुका म्हणे सांडा घाटे वाक्य ऐकतात आई देवाकडे येता येत ना शुद्ध सात्विक अंतकरणाने या वारकरी संप्रदायातलं थोर व्यक्तिमत्व बाबा वारकरी संप्रदायामध्ये ज्यांना त्या ठिकाणी थोर व्यक्तिमत्व म्हणून मानलं जातं सकाळची वेळे समर्थ रामदास स्वामी भिक्षा मागण्याकरिता निघाले भिक्षा मागण्याकरिता प्रत्येकाच्या घरासमोर गेल्याबरोबर आवाज द्यायची ओम भगवती भिक्षाम दे किती शुद्ध सात्विक अंतकरण पाहिजे ऐका आवाज दिल्याबरोबर घरातली लोक पंच पक्वान्नाचं ताट भरण्याकरिता समर्थ रामदास स्वामींना समोर यायचे पण एक दिवशीचा प्रसंग असा एका श्रीमंत घराच्या समोर जाऊन समर्थ रामदास स्वामी जाऊन उभे राहिले आणि आवाज दिला ओम भगवती भिक्षाम दे आवाज दिल्याबरोबर ती घरातील ती माता पंच पक्वान्नाचं ताट वाढण्याकरिता समर्थ रामदास स्वामींना समोर आली समोर आल्याबरोबर समर्थ रामदास स्वामींनी भिक्षेची झोळी समोर केली त्या मातेने त्या भिक्षेच्या झोळीमध्ये त्या ठिकाणी वाढलं भोजन वाढल्याबरोबर माघारी तोंड फिरवलं आणि मनात एक विचार आला समर्थ रामदास स्वामींच्या या माऊलीने एवढं शुद्ध सात्विक अंतकरणाने आपल्याला भोजन वाढलंय यांना काहीतरी दिलं पाहिजे ऐकतात का तुम्ही सर्वजण संत आणि भगवंत कोणत्या रूपाने आपल्या घरी येतील कधी येतील आणि कोणत्या दिवशी आपल्या जीवनातला उद्धार होऊन जाईल सांगता येत नाही त्या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींच्या मुखातून शब्द गेला माते एवढं शुद्ध सात्विक अंतकरणाने तुम्ही आम्हाला भोजन वाढताय काय पाहिजे ते मागा आम्ही देण्यासाठी तयार आहे समर्थ रामदास स्वामींना वाटलं सामान्य घरात ती माता आहे काय मागून मागून मागल पैसा सत्ता संपत्ती धन दौलत यापेक्षा काय मागणार आहे माता भगिनी जगाचा मालक गेली 17 वर्ष तुम्ही सेवा करताय वाक्य आहे का त्याने जर त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी काही जर स्वप्नामध्ये येऊन जर विचारलं तुम्हाला काय पाहिजे ते मागा देण्यासाठी तयार आहे तुम्ही काय मागाल बरं देवाकडं आई मला माता भगिनी उत्तर द्या मागं बसलेले सर्वजण काय मागाल तुम्ही देवाकडे देव प्रसन्न झाल्याच्या नंतर पैसा सत्ता संपत्ती यापेक्षा काय मागणार आहे तुम्ही आम्ही वाढावे संतान पैसा सत्ता संपत्ती यापेक्षा काय मागणार आहे तुम्ही आम्ही समर्थ रामदास स्वामींना वाटलं मागून मागून पैसा सत्ता संपत्ती यापेक्षा दुसरं काय मागणार आहे म्हणून मुखातून वाक्य गेलं माते काय पाहिजे ते मागा आम्ही देण्यासाठी तयार आहे त्या मातेच्या मुखातून एक वाक्य निघालं स्वामी जे आम्ही मागू ते तुम्ही द्याल का होकार दिला समर्थ रामदास स्वामींनी
तर त्या मातीच्या मुखातून शब्द निघाला, स्वामी या जगाच्या मालकाने तुमच्यावर कृपा केली, त्याने तुम्हाला दर्शन दिले, मला जर द्यायचंच असेल तर फक्त त्याचं दर्शन मला घडवून द्या, बाकी दुसरं काहीच नको. काही मागणी होती बाबा, सामान्य घरातली माता पण देवाचं दर्शन घडवून द्या म्हटल्याबरोबर समर्थ रामदास स्वामींना दरदरून घाम आला का? देवाचं दर्शन घडवून देणं सोपं आहे? पण साधूच्या मुखातून गेलेलं वाक्य होतं, माघारी तोंड फिरवलं, सांगितलं माते उद्या सकाळी भिक्षा मागण्याकरिता तुमच्या घरासमोर येऊ. वाक्य आहे का? उद्या सकाळी तुमच्या घरासमोर भिक्षा मागण्याकरिता येऊ आणि त्यावेळेला तुम्हाला या जगाच्या मालकाचं दर्शन करून देऊ. माघारी तोंड फिरवलं, मुखातून वाक्य निघालं, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बोला बोला सर्वांनी बोला, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हात वरती करू सर्वांनी एक साथ ताली वाजवा, बोला बोला, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम राम, 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 श्रीराम राम राम. बोला बोला राम राम जय हो. श्रीराम राम राम, श्रीराम राम राम, श्रीराम राम राम, श्रीराम राम राम, राम राम राम, श्रीराम राम, श्रीराम राम राम, श्रीराम राम राम. श्रीराम राम राम, श्रीराम राम राम, श्रीराम राम राम, श्रीराम राम राम, श्रीराम राम, राम राम राम, श्रीराम राम. प्रभु रामचंद्र भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की. मुखातून वाक्य निघालं, आपल्या पर्णकुटीपर्यंत येऊन पोहोचले. मिळालेलं भोजन प्राशन केलं. त्या ठिकाणी दररोजचा नित्यनेम आवरला. सकाळ झाली, दररोजचा संध्या आटपून भिक्षा मागण्याकरिता समर्थ रामदास स्वामी हातामध्ये कमंडलू घेतला आणि निघाले. वाक्य ऐका, देवाच्या माग मागे यायचं ना तुम्हाला. देवानी पोटभर द्यावा असं वाटत असेल तर एवढा शब्द ऐका. समर्थ रामदास स्वामी भिक्षा मागण्याकरिता निघाले. हातामध्ये कमंडलू आहे. रस्त्याच्या कडेने जात असताना रस्त्याच्या कडेला पडलेलं शेण उचलायचे आणि त्या कमंडलू मध्ये टाकायचे. रस्त्याच्या कडेला पडलेले काडे उचलायचे, त्या ठिकाणी त्या कमंडलू मध्ये टाकायचे. खडे उचलायचे आणि त्या कमंडलू मध्ये टाकायचे. कच्चा असा कमंडलू भरला बाबा. आणि भिक्षा मागत मागत त्या मातेच्या घरासमोर जाऊन उभे राहिले. मातेच्या घरासमोर जाऊन उभं राहिल्याबरोबर आवाज दिला, ओम भगवती भिक्षां दे. ती माता पंचपक्वान्नाचं ताट वाढण्याकरिता समर्थ रामदास स्वामींच्या समोर आली आणि मुखातून एक वाक्य गेलं, स्वामी देवाचं दर्शन तुम्ही आम्हाला आज घडवून देणार आहे. समर्थ रामदास स्वामींनी होकार दिला, पण ऐका, देवाचं दर्शन आम्हाला नंतर घडवून द्या. हो मग आधी आता आमच्या हातामध्ये असणारं पंचपक्वान्नाचं ताट घेण्याकरिता काहीतरी पात्र पुढं करा. माते असा शब्द मुखातून बाहेर पडल्याबरोबर समर्थ रामदास स्वामींनी बाबा हातातला कमंडलू समोर पुढे केला. त्या मातेने 2 पावलं टाकली, त्या कमंडलूच्या समोर आली. पाहिलं तर त्या ठिकाणी त्या कमंडलू शेण काड्या कचरा गच्च भरलेला कमंडलू. असा कमंडलू पाहिल्याबरोबर त्या मातेच्या मुखातून शब्द गेला, स्वामी एवढं शुद्ध सात्विक अंतकरणाने आम्ही भोजन वाढण्याकरिता तुमच्या समोर आलोय आणि तुम्ही अस्वच्छ पात्र देत आहोत, ते स्वच्छ करून द्या ना. स्वच्छ करून द्या म्हटल्याबरोबर त्या क्षणाला समर्थ रामदास स्वामींनी दिलेलं उत्तर आहे, तुमचं सामान्य भोजन घेण्याकरिता जर आमचं पात्र स्वच्छ लागत असेल तर या जगाच्या मालकाचं दर्शन तुम्हाला आम्हाला घडवून द्यायचंय. तुमचं अंतकरण शुद्ध नको का? अंतकरण शुद्ध करा.
अंतकरण शुद्ध जर असेल तर बाबा येऊन गोपाल राहे दे येऊन गोपाल राहे दे येऊन गोपाल राहे दे येऊन गोपाल दुखावन असलं पाहिजे देवाकडे जाण्याकरिता. किती प्रेम देवाविषयी असलं पाहिजे. ऐका, जेवढं प्रेम त्या ठिकाणी गोपिकांनी कृष्ण भगवान परमात्म्यावरती केलं होतं नाही तेवढं प्रेम तुम्ही आम्ही देवावर केलं पाहिजे का. एक वेळेचा प्रसंग असा आपण 2 मिनिटांमध्ये सांगून त्या ठिकाणी काल्याच्या कीर्तनाच्या त्या ठिकाणी चरित्राकडे जाणार आहे. किती प्रेम केलं होतं बाबा. आक्रोश ज्या वेळेला कृष्ण भगवान परमात्म्याला नेण्याकरिता आले ना, त्या क्षणाला त्या गोपिका म्हणत होत्या, कृष्णा त्या आक्रोला म्हणत होत्या, आक्रोरा चांडाळा तुझ कोणी दादिले. आई किती प्रेम केलं होतं त्या गोपिकांनी. माझा कृष्ण भगवान परमात्मा मला सोडून गेला नाही पाहिजे, एवढ्या दिवस माझ्याजवळ राहिलाय आणि तो जर मला निघून गेला तर माझ्याजवळून तर माझ्यावर आता कोण प्रेम करेल, मला तो आता दिसणार नाही. आक्रोशी आले, कृष्ण भगवान परमात्म्याच्या हाताला धरलं आणि घेऊन जेवढ्या निघाले ना तेवढ्या त्या गोपिका म्हणत होत्या, कान्हा कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जगजे कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जगजे कान्हया रे. अरे बस बस सर्वांनी कान्हया रे बोला कान्हया रे जगजे. देई भेटी एक वेळा. निघालाय का ना तू आता. आक्रोजी तुला घेऊन निघालेत, पण ऐक ना कृष्णा, आता कोणत्या दिवशी तू आम्हाला भेट देशील रे. हे डोळे पाहण्याकरिता तुला आतुर झालेत रे. वाट तुझी पाहताना नयन माझे शिनले, कुठं गेला माझा कान्हा विपरीत घडले. कुठे कुठे मी शोधू तुझला, जीव हा माझा दमला. कृष्णा रे भेटते ना मला, कान्हा रे भेटते ना मला. कृष्णा रे भेटते ना मला, कृष्णा रे भेटते ना मला. कान्हा रे भेटते ना मला, कृष्णा रे भेटते ना मला. तुझ्या नवाजा तुझ्या
अरे वाट तुझी पाहताना नयन माझे शिनले कृष्णा, अरे वाट पाहण्याकरिता आमचे डोळे शुनून गेलेत. आता तू कधी आम्हाला भेट देशील? ज्यावेळेला गावाच्या बाहेर अक्रूरजी ज्यावेळेला घेऊन राहतात त्या ठिकाणी कृष्ण भगवान परमात्म्याला गेले नाही. त्यावेळेला कृष्ण भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी अक्रूराला एक प्रश्न केला, ऐक ना, मला घेऊन जाणार हे नक्की खरं आहे, पण 2 मिनिटं इथं रथ थांबवा आणि एक काम करा. काय करा? माघारी जाऊन या. त्या गोपिका काय करतात, किती आक्रोश करतात, एकमेकीच्या गळ्यामध्ये पडून त्या रडत होत्या. त्या ठिकाणी झाडांना विचारत होत्या, वेलींना विचारत होत्या, दगडाला विचारत होत्या, माझा कृष्ण भगवान परमात्मा आता कधी येईल, मला परत कधी भेट देईल. एवढे आक्रोश होऊन त्या गोपिका रडत असताना अक्रूराने माघारी पाऊल टाकला आणि अक्रूराला त्या ठिकाणी गोपिकांनी पाहिलं, रडायला सुरुवात केली, माझा कृष्ण कुठे आहे, माझा कान्हा कुठे आहे. किती प्रेम केलं होतं आहे, ऐका बरं का. ज्यावेळेला तो अक्रूर ज्यावेळेला त्या ठिकाणी नगरीमध्ये आला ना, आल्याबरोबर एक गोपिका कृष्ण भगवान परमात्म्याचं चित्र असं भिंतीवरती काढत होती. ऐकतात तुम्ही सर्वजण? माझ्या कृष्ण भगवान परमात्म्याचं आई भिंतीवरती चित्र काढत होती. अक्रूरजी ज्यावेळेला मागून येऊन उभा राहिला ना, चित्र काढून पूर्ण झालं, ती बाजूला झाली आणि बाजूला झाल्याबरोबर अक्रूराने एक प्रश्न केला, एवढं सुंदर असं चित्र काढले माझ्या कानाचं, माझ्यासोबत बोलतोय का काय असा दिसतोय. एवढं सुंदर चित्र काढले खरं, पण त्याच्यामध्ये एक चूक केली. काय चूक केली दादा माहितीये? ऐका ना. त्या अक्रूरजी त्या गोपिका सोबत बोलत असताना सांगतोय, एवढं सुंदर चित्र काढलंय तू कानाचं, पण त्याच्यात एक चूक केली. काय चूक केली? त्याला पाय काढले नाही. काय काढले नाही? काय काढले नाही? पाय काढले नाही. असं म्हटलं बरोबर त्या गोपिकाचं प्रत्युत्तर आहे. ती काय म्हणते माहिती का? माझा एक कान्हा होता, माझ्यासोबत राहिला, माझ्यासोबत बोलला, माझ्यासोबत आतापर्यंत राहिला, पण त्याला पाय होते. अक्रूर आला आणि त्याला घेऊन गेला. या जर माझ्या कृष्णाला पाय काढले तर दुसरा कोणी अक्रूर येईल आणि याला सुद्धा घेऊन जाईल. किती प्रेम देवाविषयी होतं. मायबाप एवढं शुद्ध सात्विक अंतःकरणाने प्रेम करून सर्वांनी मिळून देवाकडे या. कसं या? अभंगाच्या पहिल्या याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे ओ
वाजवा जोरदार. असं म्हटलं जातं बरं का बाबा, जुनं ते वा वारकरी मंडळी जुनी म्हटलं का या चाली ऐकायला तर वजनदारपणा असतील. त्या ठिकाणी आदरणीय बाबांचं वय झाले पण आवाजाच्या मानाने कसा आहे आवाज एकदम काट आहे का नाही. एकदा टाळी वाजवा बाबांसाठी. खूप गोड असं त्या ठिकाणी प्रमाणे. आजी देतो पोट भरी. महाराज शुद्ध सात्विक अंतकरणाने देवाच्या सोबत या. महाराज काय होईल त्यानं, तो तुम्ही जर सर्व मिळून आलात ना, आजी देतो पोट भरी, काय होईल, पुरे म्हणाल तो वरी, पुरे म्हणेपर्यंत तो देईल. पण काय करावं लागेल त्याच्यासाठी, महाराजांनी सांगितलेलं आहे. त्याच्यासाठी एक नियम आहे. काय करा, संसार करत असताना, परमार्थ करत असताना लगेच मोठं व्हायचं पाहू नका. हळूहळू चाला. जी माणसं लवकर मोठी झाली ना ते तेवढ्याच गतीनं माघारी आली. काय झाली, काही छपरामध्ये होती, काहींनी बंगले बांधले दादा, मोठमोठाले लाखो रुपयाचे, कोट्यावधी रुपयाची इस्टेट कमवली, बंगले बांधले. पण तेवढ्याच वेगाने ते परत झोपडीकडे आले. काय झालं, बाईबाप एकदा का म्हणून चांगल्या मार्गाने कमवा. काय करा, महाराज जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. वाईट विचाराने त्या ठिकाणी आपलं जीवन बर्बाद करू नका. दुसऱ्या विषयी मनामध्ये वाईट भावना ठेवून जगू नका. ऐकतात तुम्ही, शुद्ध सात्विक अंत. आज बाबा कलियुगात अशी परिस्थिती, माझे तरुण मित्र मंडळी सर्वजण म्हणून सांगतोय, ऐका. आज बाबा जेवढी लोक स्वतःच्या दुःखाने दुःखी नाही ना, ऐकतात तुम्ही सर्वजण, आज कलियुगात लोक जेवढी स्वतःच्या दुःखाने लोक जेवढी दुःखी नाही तेवढी दुसऱ्याच्या सुखाने दुःखी आहेत. वाक्य ऐकतात का. अशी मनामध्ये वाईट भावना ठेवू नका. शुद्ध सात्विक अंतकरणाने जीवन जगा. शुद्ध सात्विक अंतकरणाने जीवन जगा. आणि जीवन जगत असताना कसं चाला, महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात टाळी टाळी. हा हलू हलू चाला, हलू हलू चाला, हलू हलू चाला. निको नसी न बोला, कोणी कोणाची न बोला. चला, कोणी कोणाशी न बोला, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. आणि दुसरा नियम सांगितलेला आहे, तुका म्हणे सांडा घाटे. काय करा, वाईट विचाराने पोट भरू. तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे. तेन नका भरू पोटे, वा वा, तेने नका भरू पोटे. महाराजांनी सांगितलेले, काय करा, तुका म्हणे सांडा घाटे आणि तेने नका भरू पोटे. वाईट विचाराने पोट भरू नका. शुद्ध आणि सात्विक अंतकरणाने आपलं जीवन जगा. असं जर तुम्ही जीवन जगला तर तुम्हाला काय करील, पोट भरत येईल. पण त्याच्यासाठी काय करावं लागेल महाराज, त्यासाठी सर्वांनी एकदा हात वरती करून मोठ्या प्रेमाने भजन करावं लागेल. मागं बसलेले मंडळी, हात वरती करून टाळी वाजायला कोणी कमजोरपणा करू नका. कारण 3 दिवसाचा सोहळा म्हणजे हा मोबाईल त्या ठिकाणी चार्ज करून घेणे. हरिकीर्तन आपण 3 दिवस ठेवतो म्हणजे काय, त्याच्यातून नक्की फल काय. वाक्य ऐकता तुम्ही, हात वरती करा म्हणजे तुम्हाला कळेल. तसं कसं सांगता येईल बाबा. शूटिंगवाले दादा सर्वांचे हात काढून घेणार आहेत आणि त्या ठिकाणी युट्यूबला टाकणार आहेत. ऐकतात ना तुम्ही सर्वांनी. त्या ठिकाणी हे सोहळे कशासाठी आहेत बाबा, तसा प्रत्येकाच्या हातात 50-40 हजाराचा अँड्रॉइड मोबाईल आहे. तो मोबाईल चार्ज केल्याच्या नंतर 2 दिवस त्याची बॅटरी चार्ज झाल्याच्या नंतर टिकते, 3 दिवस टिकते. तसा 3 दिवसाचा सोहळा आपला, याच्यामध्ये ही बॅटरी चार्जिंग करून घ्यायची. ऐकतात, एखाद्याने जर टाळी वाजवली नाही त्याचीच बॅटरी जर अर्धीच राहिली
आणि पुढच्या वर्षीचा सप्ताह येईपर्यंत ती जर उतरली तर त्या ठिकाणी त्याला महाराज जबाबदार नाही. म्हणून प्रत्येकाने प्रत्येकाची बॅटरी चार्ज करून घ्या. मोठ्या प्रेमाने एकदा भजन करा. विठोबा रखुमाई बोला 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 हरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई आमच्यातून असे 100 वर्ष पूर्ण व्हावेत आणि तुझी सेवा आम्हाला 100 वर्ष आम्हाला करता यावी एवढीच मागायची देवाकडे. ऐकतात ना तुम्ही सर्वजण. म्हणून काल्याच्या या कीर्तनाच्या निमित्तानं सर्व ग्रामस्थ मंडळी वारकरी मंडळी म्हणून उपस्थित आहे. आपल्याकडे फक्त अर्धा तासाचा वेळ राहिलाय आणि त्या अर्धा तासाच्या वेळेमध्ये त्या ठिकाणी विस्तृत चिंतन पाहण्याचा प्रयत्न केला. पण काल्याचं कीर्तन जर म्हटलं ना बाबा तर काय चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी जे गोकुळामध्ये त्या ठिकाणी चरित्र झाले त्याचं वर्णन त्या ठिकाणी करायचंय. काय चरित्र आहे महाराज थोड्या वेळामध्ये आपण त्या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहे. वसुदेव देवकीचं लग्न झालं. ऐकतात तुम्ही सर्वजण. आई वसुदेव देवकी कितीतरी तो 17 वर्ष झालं ऐकतात ना तुम्ही सर्वांनी. आता पटपट बोलायचं. वसुदेव देवकीचं लग्न झालं. वरात निघाली. आताही वरातीची प्रथा आपल्याकडं आहे. केव्हाही होती. तुला आकाशवाणी झाली आणि त्या आकाशातून काय सांगितलं माहिती बाबा. आकाशा जीवाने सांगत असे कंसा आणि मानी हा भरवसा मानी हा भरवसा बोलण्याचा. 8वा मुलगा तुझ्या पोटी त्या ठिकाणी बहिणीच्या पोटी जन्माला येईल आणि कंसा तुझा तो वध करील असाच त्या ठिकाणी आकाशवाणी झाली. मग त्या ठिकाणी मामाने खडग हातामध्ये घेतलं. घेऊन या खडग मारा या धावला हात तो धरीला वसुदेवे. देवाला मारण्याकरिता त्या ठिकाणी बहिणीला मारण्याकरिता हात त्या ठिकाणी उगारण्याकरिता गेला. पण वसुदेवांनी हात धरला आणि सांगितलं बाबा अरे बहिणीला मारल्याच्या नंतर काय तुला पुण्य मिळेल काय. ऐकतात ना तुम्ही सर्वजण. बहिणीला मारल्याच्या नंतर तुला काय त्या ठिकाणी पुण्य मिळेल का. अरे मारू नको. 8वा मुलगा जर बहिणीच्या पोटी जन्माला येऊन तुला मारणार असेल ना त्या ठिकाणी जेवढी मुलं जन्माला येतील तेवढी तुझ्यात स्वाधीन करू पण मारू नको. ऐकता ना. देवाचं चरित्र खूप गोड आहे. तुम्ही गेली 17 वर्ष चरित्र हेच ऐकतात बाबा. ऐकतात ना तुम्ही. आपल्या गावामध्ये भरपूर वेळा सत्य होतात कारण ते देवाचं चरित्र आहे. आपल्या गावातलं एखाद्याचं जर चरित्र ऐकण्याकरिता दादा जर तुम्ही बसले तुमच्या मित्राने जर तुमच्या जवळ येऊन त्याची हकीकत सांगायला सुरुवात केली तर तुम्ही एकदा ऐकाल. किती वेळा ऐकतात. एकदा ऐकाल. एखादा ऐकणारा चांगला असेल नितीन बाबा तो दुसऱ्यांदा त्या ठिकाणी ऐकल.
पण तिसऱ्यांदा सांगायला जर सुरुवात केली तर त्याला पहिलं तुम्ही सांगाल, तू तरी उठ नाही तर मला तरी घरी, कारण हे तुमचं आमचं चरित्र आहे. देवाचं चरित्र किती वेळा तरी ऐकलं तरी ते ऐकूच वाटतंय, कारण ते देवाचं चरित्र आहे. वाक्य ऐकत ना तुम्ही सर्वजण. मैबाप मग ज्यावेळेला कारागृहामध्ये ठेवलं, पहिला मुलगा जन्माला आला. माता भगिनी, पहिला मुलगा ज्यावेळेला जन्माला आला त्यावेळेला कंसाच्या कानावर बातमी पोहोचली. दन 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 पावलं टाकत निघाला. अर्ध्या रस्त्यावरती आला आणि त्या ठिकाणी कंसाच्या मनामध्ये विचार एवढाच आला, काय बहिणीच्या पोटी 8वा मुलगा जन्माला येऊन मला मारणार आहे. मग या पहिल्याने काय केले, माघारी तोंड फिरवलं. पण तेवढ्यात तिथं एक शेंडीवाला बाबा आला. ऐकतात ना तुम्ही, माग बसलेले, तुम्हाला माहिती का शेंडीवाला बाबा प्रत्येक गावागावात एक आहेच आहे, फक्त आपल्या नारायणगावात तेवढा नाही बरं का बाबा. नितीन बाबा, आपल्या इथं नाही, कारण इथं जर असं म्हणावं तर आम्हाला इथून जाण्याकरिता रोडही माहित नाही, लय बारीक रस्ता आहे जाण्याकरिता. आमच्या दादांनीच कशी गाडी आणली माहित नाही. ऐका, असे प्रत्येक गावागावात आहे, पण असे प्रत्येक गावागावात पाहिजेच. वाक्य ऐकतात ना तुम्ही, चांगल्या रोडला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक नेहमी पाहिजे. चांगल्या रोडला गतिरोधक नसतील तर तो हायवे म्हणता येणार नाही, आणि चांगल्या माणसाला विरोधक नसतील तर त्या ठिकाणी तो चांगल्या दिशेने चालला हे त्या ठिकाणी सिद्ध होऊ शकत नाही. म्हणून तुम्ही हे एवढा मोठा 16 3 दिवसाचा करतायत, पण याच्यातही एखादा असा असेल हे असंच का केलं, त्याला काय म्हणायचं, नारद. पण आपल्या गावातलं नाही. म्हणून चांगल्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी विरोधक नेहमी असतात. नारद महर्षी तिथं आले. कशाकरिता आले होते माहितीये, पुण्य सारावया भेटे देव ऋषी. अरे पाप वाढवण्याकरिता त्या ठिकाणी तो आला होता. पाप वाढलं पाहिजे ना, कुणाचं, कंसाचं. म्हणून त्याच्याकरिता त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी नारद मुनी त्या ठिकाणी आले. मग काय केलं बाबा, सहाय्य मारी ती दुराचारी. 7वा मुलगा योग महिने रोहिणीच्या गर्भामध्ये दिला. आणि 8वा मुलगा ज्यावेळेला जन्माला आला ना, वाक्य ऐका आई, 8वा मुलगा ज्यावेळेला जन्माला आला ना, मुलगा जन्माला आल्याच्या नंतर अष्टभुज मूर्ती प्रगट झाली. ऐकतात तुम्ही, भागवतामध्ये जरी ऐकलं असेल, कृष्ण भगवान परमात्म्याचं